अगदी पंढरपूर मसूर रस्त्याच्या कडेलाच ही विहीर असलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं अगदी रस्त्याकडेला कुठलीही संरक्षक भिंत खरं तर या विहिरीला नसल्याने खरं तर ते पिकअप व्हॅन या विहिरीमध्ये कोसळली आणि जवळपास एकाच कुटुंबातील 9 जणांचा खरं तर मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. सगळे जे मयत झालेले ते पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे आहेत. मात्र हीच एका कदम नावाच्या शेतकऱ्याची विहीर आहे. आता सगळं प्रशासकीय यंत्रणा देखील इथं कामाला लागलेली. मग आता आपल्याबरोबर इथले आमदार आहेत उत्तम जानकर. काय सांगताल, तुम्ही आता पाहणी केली, कशी परिस्थिती आहे? नाही, गेल्या 4-5 वर्षापूर्वी हा रस्ता झाला त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरी, धोकादायक विहिरी, ही तर विहीर रस्त्यापासून 5 फुटाच्या अंतरावरती आहे आणि असं असताना याला संरक्षण कठडा नसणं, मागच्याच आठवड्यामध्ये याच विहिरीमध्ये अपघात होणं आणि पुन्हा अजून त्याच पद्धतीचा अपघात या ठिकाणी 14 लोक या पाण्यामध्ये पडली, 4 लहान मुलांचा जीव गेला, 4 महिलांचा जीव गेला. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यासाठी MSRDC जे कोणी अधिकारी असतील, त्या पोद्दार मॅडम असतील आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावरती मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि तरच या लोकांचे जीव वाचतील. हे लोक पैसे खाऊन अशा पद्धतीनं कसल्याही केअरलेस रस्त्याला चिटकून विहीर असताना का प्रिकॉशन घेतली गेली नाही? रस्ता बांधत असताना सर्वे झाला नाही का? रस्त्याच्या कडेच्या ज्याही विहिरी आहेत, अनेक ठिकाणी अपुरी कामं आहेत. रोज लोक त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, हात मोडत आहेत, पाय मोडत आहेत. अनेक प्रकारे त्या ठिकाणी खोदाई करून ठेवलेले आहेत आणि ब्रिज बांधले गेले नाहीत आणि अनेक वेळेला लोकांनी आंदोलन करून पिलीव बसस्थानकाच्या समोरसुद्धा अशीच परिस्थिती होती आणि या सगळ्या रस्त्याचा या ठिकाणी सगळा सर्वे केला पाहिजे नवीन लोकांकडून आणि त्यामध्ये पूर्णपणे याची संरक्षणाची जबाबदारी या रस्तेवाल्यांनी घेतली पाहिजे आणि या MSRDC आणि या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं जाईल. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला जाईल आणि अशा पद्धतीनं हा रस्ता पूर्ण धोकादायक आहे. पूर्ण साताऱ्यापर्यंत अशाच पद्धतीनं कुठेही याला संरक्षण भिंती नाहीत, कुठेही प्रिकॉशन घेतली गेली नाही आणि म्हणून MSRDCचे हे अधिकारी जबाबदार आहे, ठेकेदार जबाबदार आहे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांवर देखील कारवाई व्हावी. नाही, शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्वीच्याच आहेत. यांनी रस्ता वाइंडिंग केलेला आहे आणि रस्त्याला प्रिकॉशन घेणं, त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणं. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला विहिरी असतात शेतकऱ्यांच्या, पण त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणं हे या ठेकेदाराचं आणि या रस्ते MSRDCच्या अधिकाऱ्यांचं हे काम आहे. म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. आपण बघितलं असेल की आता विहिरीच्या कडेला संपूर्ण परिसरातील लोक आता मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठेकेदारावर असेल किंवा त्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई केली पाहिजे, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे याची मागणी आता उत्तम जानकर यांनी केली आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.